पण संतांच्या शब्दापुढे सगळं फेल आहे. कवित्व तर ह्या बाया करतात, तुम्ही आपण काय बाया. तुम्ही पहा आता हा कोरोना महाभयंकर आजार आहे, हे एक युद्ध आहे. त्या मोबाईलवर कधी उघडलं की त्याच्यावर गाणी येत त्या कोरोनाची. एका बाईनं गाणं म्हटलं, कोरोना लवकर जाऊ दे ना, माया पोऱ्याचं लगन होऊ दे ना. मग याच्यावर काय कीर्तन होतील? मला हे असे अनुभव लय. मी 4 घंटे कीर्तन केलं हे सांगत बसलो, काहीच नाही ना. पण यात तथ्य नाही. दिंडीमध्ये बायाचे 65 गाणे, अभंग म्हणतील नाही, गवळण म्हणतील नाही. एकादशी दिवशी रातभर जागतील, म्हणा ना श्रीराम जयराम. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन, तुझी रे मला काहीच नाही ना यार. याचं नाव विठ्ठल माहित आहे ना विठोबा. काही नाही. एकदा तो दारू पिणाऱ्याची बायको आमच्या दिंडीत आली, बेवड्याची. बेवडा समजते ना. मग दिंडीत गाणं तिला ये ना. मग ह्या बायाकडे म्हणबाई गाणं, म्हणबाई गाणं. जे गाणं सुरू केलं बाबा, संध्याकाळ झाली तिचं गाणं सरेना. आणि गाण्याला चव नाही. गाण्यामध्ये नवऱ्याचं सांगे, मले नवऱ्यानं मारलं व शेजारीनं त्या बाई. काय हाय यार. तरी एक म्हातारी उठली तिच्या तोंडावर हात फिरते, माय काय हृदय भरेल आहे. बांद्राला दारू पाजणं आहे की नाही बाबा हे? काय घेणं ना देणं, चढून देणं आहे ना. असं म्हटल्यावर ते कळव्या मागे कळव. सोयऱ्या धारे नांदन दिलं, उभाऱ्यानं बाजारी नेलं, सारं विकून टाकलं, टोनग दारू पिऊन आलं व मले दळ दळ मारलं. दुसरी बाई उठली म्हणे, माय काय गया दिला व देवानं. असं म्हटलं की तिनं कळवं जोडलं. भर दिवाळीले दारू पेला, यानं बाई फटाका फोडला, शेजाऱ्याचा कापूस जळला, आणि लोकाईनं गद्यासारखा मारला. काहीच नाही यात, काहीच नाही. संतांचे शब्द पहा. सांज पडी दिन ढल गया, बाघीन घेरी गाय. एक दोहा म्हटला आपण, अशी 13 दोहे आहेत. संध्याकाळ झाली, वाघीण आली, गाईला घेरलं, गाय मेली नाही, वाघीण उपाशी गेली नाही. संध्याकाळ, खरी संध्याकाळ सांगतो. खरी संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. बाबा 60 वर्षाच्या वय म्हणजे संध्याकाळ झाली. जीवनातला असता येतो. आणि त्या संध्याकाळच्या वेळेला वाघीण येते. त्या वाघिणीचं नाव आहे यम. ते काळ रूपी वाघीण गाईला घेरते. त्या गाईचं नाव आहे जीव. ती जीवरूपी गायला घेरते. कबीर महाराज म्हणतात, गाय बिचारी मरी नाही, गाय मरत नाही. नैनन शिंदंती कारण ममई वंशो, भगवंताचा अंश म्हणजे जीव आहे, तो मरत नाही. गाय बिचारी मरी नाही, वाघीन भुकी न जाय. पण वाघीन उपाशी जात नाही. देह जाईल त्याशी काळोबा खाईल. साधूचे शब्द आहेत. मुंगी उडाली आकाशी, बोलून गेलो म्हणून सांगून जातो. आकाशात मुंगी उडाली, तिनं सूर्याला गिळलं. असाच एक अभंग आहे. अब बायको मोठी, घेतलं मुसळ, लागली पाठी. नाथाचा अभंग आहे बाबा. बायको नवऱ्याच्या पाठी मुसळ घेऊन लागली. पाहिलं काय कधी? आमच्यावर तसे दिवस येणार होते कोरोनात. कुठे आलत हो काळ बापा हपा. मायाचा आवाज मला जरासं म्हणता येईना, ते नाही जमत. ढोरं चारायला गेलो, बोरच खाल्ले. कीर्तन नव्हते ना. अब बायको मोठी. बायको नवऱ्यापेक्षा मोठी असते काय? नाही. तुमच्या काळात नव्हती. आता शाळेत पोरं लग्न करतात, काहीच वय पाहत नाही. नवऱ्यापेक्षा मोठी. बरं हे पटलं. घेतलं मुसळ लागली. तुम्ही असंही म्हणू नका की बाई नवऱ्याले मारत नाही. इज्जतदार लोक आहे आपण, आपल्याला हा अनुभव नाही. पण मी पाहिलं, मा गावात एकाचं लग्न होईना, मीच करून दिलाय. फिरतो
त्याची बायको त्याला मारते, तो माझोड येते, बुवाजी घर लोक चाला, बुवाजी घर लोक चाला. मले भांडणं मोडता येत नाही, जोडता येतात. मी गेलो, बोलावलं म्हणून गेलो. मग आपण चांगल्या भाषेत मीच त्याला सांगायला लागलो. त्या बाईला म्हणू, बाई नवरा देव असते, मारू नाही. माझं शिक्षण नाही, मी 34 शिकेलंय, मला शुद्ध बोलता येत नाही, मी प्रयत्नही करत नाही. कीर्तन रत्नागिरीला गेलो, दूर फिरलो, पण माझी भाषा हेच असते. आणि मी स्टँडर्ड बोलायचे प्रयत्न कधीच जीवनात केले नाही, आणि करून पाहिलं मला जमलं. मी कधी कधी बोलो महाराज शुद्ध, मी करू शेतामध्ये गेले, वावरातून आले. मी तो नांदच नाही केला. मग मी साध्या सरळ भाषेत त्या बाईला सांगलं, म्हटलं बाई नवरा देव असते, नवऱ्याला मारू नये, नवऱ्याचा आदर करा, देव देवळात नाही, देव नवऱ्यात. माझ्या भाषेत मी तिला समजून सांगलं. मग समजून सांगून राहिलो ना, हा बेवळा. बरं मी सांगतो तो तू गप्प बसतोय, तुझ्या बायको पुढे चालत नाही ना. हा म्हणतातच खरे, अरे फराळाचं आण, महाराजले फराळाचं दे. अरे माई कायले गमावतो. त्या बाईने खिडकीतून तोंड घातलं, म्हणे हा बो आणायला थै थै करतो, सामान आणायला मरतो. अरे तूही गेली माई गेली, पण सांगू दे ना, म्हणे सांगू दे ना, बंद कर म्हटलं. मग घ्यायला म्हटलं बाई नवऱ्याला मारू नये, नवरा देव असते. तो मागून तोंड घाले, बाबा नाही नाही बाबा. म्हटलं काय? तिले म्हणा मारत जाय, पण घरात. आता असे काही लोक आहेत, ते म्हणतील नाथाचा हा अभंग बरोबर आहे. बायकोनं नवरा गरवार केला आणि मनाचा मनोरथ पूर्ण झाला, ही ध्रुवपद आहे. मग बायको नवऱ्याला मारू शकते, हे असे अबत म्हणू शकतात. पण असं होऊ शकते काय? बायकोनं नवरा गरवार केला नाही, नाही. शब्द साधूचे आहेत, खोटं असू शकते काय? आपण जर हो म्हटलं आपण नरकात जाऊ. मग खोटंही नाही, खरं म्हणावं तर पटतही नाही. पण मी मुक्ताईचा अभंग बोलून गेलतो, त्या अभंगात त्याचा भाव आहे. मुंगी उडाली आकाशी, मुंगी आकाशात उडू शकत नाही, ते सूर्याला गिळू शकत नाही, तिथे गेल्यावर त्याची राख होईल. मग तरी कसं का म्हटलं, या आणि या अभंगाचा भाव सांगतो. जे मुंगी आहे आई मुक्ताईच्या अभंगातली, त्या मुंगीचं नाव आहे माया. ते माया रूपी मुंगी तिनं देवरूपी सूर्याला गिळलं. तिने गिळले सूर्याशी, तिनं तो देव ताब्यात घेतला. जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. पुढे काय म्हटलं? अवघे शून्याची होते पाही, कानोबा ते कोण? तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढे वाढविले. ते ढालगज म्हणजे माया, ते ढालगज म्हणजे मुंगी, ते ढालगज म्हणजे बायको. या मुंगीनं सूर्य गिळला, म्हणजे परमात्मा ताब्यात घेतला आणि हे विश्व निर्माण केलं मायानं. असे साधूचे अभंग आहे. मी बोललो साँझ पडी संध्याकाळ झाली, उलटे अभंग आहे. संध्याकाळच्या वेळेला काळरूपी वाघीन या जीवरूपी गायला घेरलं. मग अशाच प्रकरणातला आजचा अभंग आहे. विरोधाभास अलंकार उलट बोललेले आहेत ना नाथबाबा. वारकरी पंथाचा महिमा सांगून तुम्हा आपल्याला विरोधाभास अलंकारातून उपदेश करतात. मला टाइम सांग जा फक्त, नाही सांग जा जसं आपलं काही मी ध्यानावर नसतो. जिथलोक जाईन तठलोक जाईन. हा 2 चरण हो की 1 हो, पण मी विस्तारानं बोलतो. उपदेश करतात. उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संमित उपदेश, सुहृत संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. इथं प्रश्न आहे आता, उपदेश कुणी करावा, कुणाला करावा, कसा करावा, कशा करता करावा, उपदेश म्हणजे काय? 5 प्रश्न.
उपदेश कोणी करू नाही शकत. उपदेश करू शकतात गुरु, उपदेश करू शकतात साधू, उपदेश करतात मायबाप. बरोबर आहे. गुरु, साधू आणि मायबाप. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नाथबाबा हे आपले गुरु आहेत. ते साधू आहेत. साधू म्हणजे आमच्यासारखं धोतर नेसलं म्हणजे साधू नाही. फेटा बांधून बोलते साधू नाही. राजकारण्यांनी राजकारण करावं, पण हिंदू धर्माला कोण्या धर्माचा भाई म्हणून